शरद पवार हे जर महायुतीत गेले तरी सुद्धा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलेलं आहे। पवारांनी साथ सोडली तरी सुद्धा महाविकास आघाडीला काहीही फरक पडणार नाही असं पृथ्वीराज चव्हाण म्हणतात। या संदर्भात पृथ्वीराज चव्हाण यांनी हे महत्त्वाचं वक्तव्य केलेलं आहे। स्पष्ट सांगितलं की आता पुढच्या पिढीने निर्णय घ्यावा, मी त्या निर्णय प्रक्रियेत नाही। याचा अर्थ काय घ्यायचा? पवारांचं राजकारण आतापर्यंत पुरोगामी सगळं जातीवादी भाजपच्या विरोधात राहिलेले आहे आणि आता ते एका अर्थाने पुढच्या पिढीला हे देतात की आता तुम्ही जावा भाजप। मग याला काय? याचा अर्थ असा आहे की तरुण पिढी जी आहे त्याला सत्तेशिवाय राहता येणार नाही आणि ती पिढी आग्रह करत असेल की ना आम्हाला सत्तेत जायचं आहे कसल्याही परिस्थितीमध्ये। आता त्यांच्या पक्षामध्ये अंतर्गत काय चाललेलं आहे हे मी बोलणं विश्लेषण करणं हे काही आवश्यक नाही, मी करणारही नाही। फक्त एवढंच आहे की जो कदापिही आम्ही तडजोड करणार नाही ही एक भूमिका आता ती राहिलेली नाही असं स्पष्ट दिसतंय। अंतिम निर्णय जो व्हायचा तो होईल।